नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्यातील सत्ताधारी महायुतीत पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळून आला आहे। भाजपाकडून आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शिंदे सेनेतील काही मंत्र्यांनी केला आहे। हा प्रकार असाच सुरू राहिल्यास आम्हाला तातडीने राजीनामे द्यावे लागतील असा इशाराही त्यांनी दिल्याची माहिती आहे। अर्थातच शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी केलेले सर्व आरोप भाजपाने फेटाळून लावले आहेत। सध्या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न करीत असले तरीही स्थानिक पातळीवरील महायुतीतील तणाव स्पष्टपणे दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर भाजपा व शिंदे सेनेतील वादाचे नेमके कारण काय त्याविषयीचा हा आढावा। 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले होते। या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला होता। तेव्हापासून भाजपा व शिंदे गटात सातत्याने वाद होत असल्याचे दिसून येत आहे। या दरम्यान जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून हा वाद आणखीनच उफाळून आला आहे। राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्हा परिषदांमध्ये भाजपने आपल्याला दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप शिंदे गटातील नेत्यांनी केला आहे। दुसऱ्या बाजूला भाजपाने शिंदे गटाच्या राजकीय विश्वासतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। भाजपाने परभणी जिल्हा परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हात मिळवून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर कब्जा केला। परिणामी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले। या निवडणुकीत भाजपाच्या लता वाकळे यांच्या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत विटेकर यांच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। सत्तेच्या या समीकरणात आपल्याला स्थान मिळत नसल्याचे पाहून शिंदे गटाने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता। या निवडीनंतर भाजपा व शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आले। भाजपाने आपल्या पाठीत खंजीर खुपसला अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेच्या नेत्यांनी दिली, तर शिंदे गटाने अध्यक्षपदासाठी मित्रपक्षाविरोधात कुरघोडा सुरू केल्याचा आरोप भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केला।